सो परत एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. आज काहीतरी खास आहे, सो मी तो इव्हेंट तुमच्यासोबत शेअर करते आहे. आज आहे माझा बड्डे 20 मेला आणि आज मी पूर्ण 28 इयर्स पूर्ण झाले आहे आणि 29 रनिंग आहे. सो हा दिवस सगळ्यांसाठीच खूप स्पेशल असतो. सो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि यावेळेस परत एकदा आणखी जास्त स्पेशल आहे, कारण यावेळेस माझं बाळ माझ्यासोबत आहे. माझी अनघा, आता तिचा पण बड्डे येणार आहे सप्टेंबरला आणि ती पण 2 वर्षाची पूर्ण होऊन जाईल. सो आई म्हणून हा माझा बड्डे आहे, दुसरा बड्डे आहे. आणि बड्डे असल्यावर आनंद तर वाटतोच, तितकं हुरहुरही असते. त्याचं कारण असं की आनंद याचा असतो की एक आपला दिवस असं वाटतं आणि हुरहुर या गोष्टीची असते की आपण एक असताना लहान बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था. सो आता मी तारुण्यावस्थेत आहे आणि जसं जसं वय वाढते आहे मी प्रौढ अवस्थेकडे जाते आहे. त्याचं थोडं हुरहुर आहे, पण लिव्ह दॅट मोमेंट आणि एन्जॉय करते आहे. आणि छान सगळ्या गोष्टी आज होणार आहे. काय होणार आहे आणि काय मी करणार आहे, खूप काही करायचा विचार नाही आहे, कारण काहीतरी कारण असल्यामुळे. पण जेवढं मी काय करणार आहे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि एन्जॉय करा, बनून राहा. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या त्याच्यासाठी खूप धन्यवाद. बरेच मेसेजेस येत आहेत व्हॉट्सॲपवर, काही कॉल पण आलेले आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. आजच्या दिवशी देवाला एवढंच मागेन की आम्हा सर्वांना सुखाचं ठेव, तुम्हा सर्वांना सुखाचं ठेव आणि आम्हाला हेल्दी ठेव आणि अशीच भरभराट होऊ दे. आम्हाला सर्वांना छान असं आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असते माझी नेहमीच. सो हा व्लॉग मी सगळ्या क्लिप इथे ॲड करते आहे, तुम्ही नक्कीच बघा आणि एन्जॉय करा. सो आता तुम्हीसुद्धा माझी एक फॅमिली झाले आहात. सो सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि माझ्या छोट्याशा जगाचा तुम्ही छोटासा आता हिस्सा होत आहे. सो बनून राहा. मला वाटतं प्रत्येक दिवस आपण देवाचे आभार मानले पाहिजे, कारण हा जो श्वास सुरू आहे त्याचे आभार तर नक्कीच मानायला पाहिजे. बॉटल नवीन घेतली का? खूप धन्यवाद. श्रीमंत राहा, अशी मनोकामना करते. सर्व संकल्प तुमचे पूर्ण हो, सर्व मनोकामना पूर्ण हो. खूप धन्यवाद. पण जास्त हे बघा काय केलं अनघा तू, हे काय केलं बेटा? काय लावते तू? हे लिप बामने स्वतःचा हात भरवला आणि माझं तोंड बघा कसं केलंय. हे ओठ सोडून बाकी सगळीकडे तिने लावलेलं असं लाल लाल. अशी आमची ही क्यूट डॉल नवीन प्रॅक्टिकल करत राहते माझ्यावर डॉला. सो आमच्या सगळ्यांचं ऑल टाईम फेवरेट हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा हे इकडे बघणं सुरू आहे. आणि बघा हे कसे टक लावून बघते आणि एन्जॉय करते आहे. सगळ्यांना खूप आवडतं हा शो. तुमच्याकडे सुद्धा बघतात का महाराष्ट्राची हास्य जत्रा?
मला नक्की सांगा हा कॉमेंट्समध्ये. सो बघा इकडे अनघाचा पसारा बघा. सगळं ती कसं नाच करते, लिप बाम नाच करते, सगळं पसरवून ठेवते. पण छान वाटतं सगळं. आवरायला तितकंच त्रास पण होतो, पण काय करता आता. सो मावशीला मागे लागली आहे. मावशी मला घारघूर कर ना, घारघूर कर ना. अनघाला घारघूर खूप आवडतं आणि ती मावशीला खूप त्रास देते घारघूर करायला. आपण पण सगळ्यांनी आपण छोटं होतो तेव्हा घारघूर एन्जॉय केलेला आहे ना. घारघूर माऊची पिल्ले चार चूर, रिमेंबर. सो फायनली बर्थडे सेलिब्रेशनचा क्षण आलाच. सो सायंकाळी सगळे आल्यानंतर आम्ही असा बर्थडे सेलिब्रेशनचा प्रोग्राम अरेंज केला. आम्ही म्हणजे सर्वांनी माझ्यासाठी केला. हॅपी टू यू अंगा मम्मा. हे मम्मानी लावलं ना का, मम्मानी लावलं बघ. मम्मा लावलं मम्मा लावलं मम्मा लावलं मम्मा. अनघा आहे तर इथे राहू दे, ठीक आहे. बच्चो हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तिथंच थांब बेटा. हे उडू होतं. सरक थोडंसं. तिच्या हातात द्या, याच्यावर स्पार्कल उडते याची. कोणाच्या हातात ठेवू? तुमच्या हातात द्या. कापा अनघा, केक कापा. पंखा लावा. चला केक कट करायचा. ते आजीबाई येत होती ना. नाही तुला नाही. ए नको रडा ती बाई, नको लावू. आहे केक कट कर. केक काटा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rinku Tai. Happy birthday to you. जवळ या जवळ. ए दादा हात नको लावते पंखुडी कसं करू बेटा. हॅपी बर्थडे बेटा. थँक यू मम्मा. जा. हे गेलं घरी की तीन बिस्किट आणा, तीन बिस्किट. अंगूसाठी का रिंकू त्यांना बिस्किट दे का. प्लेट घे बेटा. हॅपी बर्थडे. Happy birthday Rinku Tai. Thank you. May God bless you. Thank you. Cheers for completing 28 years. Many more to go. Yay. पंखुडी तुला दिलं का? आयुष्य एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातलं सगळ्यात सुंदर चॅप्टर माझी अनघा आहे. जशी जशी ती मोठी होते जसं जसं तिला कळते सगळे इमोशन, रोज असं काहीतरी करून ती मला चकित करते आणि इमोशनल करते. खरंच प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस एक नवीन आठवण आणि नवीन एक उजाळा घेऊन येते मला ती. जितकं कौतुक आणि नवल करावं तितकं कमी वाटतं मला तिचं आता. Thank you Anaka. Thank you. Thank you बेटा. आणि सोनी. बस अनघा, बस झालं. मग हात धुणे आता तू. हात धुणे अनघा, जा. पप्पाला पण दे. पप्पाला दे. व्हेरी गुड. आबाला दे. नको. तू खा अनघा, तू खा. व्हेरी गुड. हो गं एकटी उभी झाली. हॅपी टू यू मम्मा. मला लाडू होते मध्ये. अशा प्रकारे माझा बर्थडे पार पडला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आयुष्य एन्जॉय करत राहा. लव यू गाईज. आणि प्लीज डू सबस्क्राईब जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि परत परत नवीन नवीन ब्लॉग बघायला आवडत असेल. बाय बाय. लव यू.